नागपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरात बुधवारी दुपारी घडलेल्या महिलेच्या खून प्रकरणानं शहरात खळबळ उडाली। घरकाम करणाऱ्या माया मदन पासेरकर या महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे। आरोपी हा दुसरा तिसरा कुणीही नसून त्या महिलेचा जावई आहे। सासूचा गळा चिरून तिचा खून करणाऱ्या जावयाला पोलिसांनी काही तासातच अटक केली। मुस्तफा खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। माया परसेकर यांच्या खुनामागे कुटुंबातील संपत्तीचा वाद, वैयक्तिक सूड आणि कौटुंबिक तणावाची गुंतागुंत असल्याचा पोलिसांना संशय आहे। कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी माया मदन पासेरकर घरकाम करायच्या। त्या बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास आपलं काम आटपून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या। यावेळी पाठीमागून आलेला त्यांचा जावई मुस्तफा खान यानं त्यांच्या गळ्यावर चाकूने सपासप वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळवलं। यात त्या खाली कोसळताच आरोपीनं पुन्हा दुसरा वार करून त्यांना जागीच ठार केलं आणि घटनास्थळावरून पळून गेला, अशी माहिती पोलिसांनी दिली।